कचाट्यात अडकलेत। अनिल अंबानींना ईडीचे समन्स आलेले आहेत आणि 17,000 कोटींच्या कथित कर्ज गैरव्यवहार प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आले आहेत। 5 ऑगस्टला अनिल अंबानींना नवी दिल्लीतील ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गेल्या आठवड्यामध्ये ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपशी संबंधित कंपन्या आणि ठिकाणांवरती छापे मारले होते। मुंबईमध्ये जवळपास 35 ठिकाणी हे छापे मारण्यात आले होते। यात 50 कंपन्या आणि 25 व्यक्ती यांचाही समावेश होता आणि त्यानंतर आता समन्स देण्यात आलेले आहेत अनिल अंबानी यांना। नक्की हे प्रकरण काय आहे याच्यावरती एक नजर टाकूयात। 3,000 कोटी रुपयांच्या कर्जाशी निगडीत प्रकरण आहे हे। येस बँकेने दिलेलं 3,000 कोटींचं कर्ज अन्य कंपन्यांमध्ये वळवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे अनिल अंबानींवरती। अनिल अंबानींशी निगडीत 35 ठिकाणांवरती 24 जुलैला ईडीचे छापे पडले होते। 2017 ते 2019 दरम्यान 3,000 कोटींचं कर्ज अन्यत्र वळवलं। बँकेच्या प्रमोटर्ससह अन्य अधिकाऱ्यांना अंबानींनी लाच दिल्याचा संशय या प्रकरणात आहे। येस बँकेकडनं अंबानींची पत न बघता जुन्या तारखांवरती कर्ज वाटपाचा संशय आहे। कर्जाच्या बदल्यामध्ये अनिल अंबानींनी 2,850 कोटींचे येस बँकेचे बॉन्ड घेतल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे। अनिल अंबानींनी घेतलेले 2,850 कोटींचे बॉन्ड माफ करून पैसा उचलला, त्यामुळे या संदर्भामध्ये समन्स बजावण्यात आले। देशामध्ये आजपासून आर्थिक घडामोडींवरती अनेक बदल होणार आहेत। यूपीआयच्या व्यवहारांवरती आजपासून निर्बंध लागू होणार आहेत। यूपीआयवरती दिवसातनं 50